पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदेन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल वासित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावनाति प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाडी कावतरला जयाची आकळी तया छत्रपतीची आचरण कमळे साष्टांग नमन करीत सो विठ्ठला विठ्ठला जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाची जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ धना अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नबाल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे एको कमी करा वरचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूच्या मालकांचा खरा आवाज करा मोकळं पटांगण खरा खरा बेस कमी ठेवायचा कडक आवाज करायचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचे मालक या अभंगाद्वारे जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा या विश्व मालकाचं नवल प्रतिपादित करतात द्वापार युगात काय नवलाची कामं केली ती एवढ्या नवलाची कामं आहेत ती नवल सुद्धा कधी कधी लाजत असत
नवल सुद्धा म्हणत असेल की द्वापार युगात भगवंताने केलेली कामं, या कामामुळे नवलाचंही नवल पण मोठं झालं. विठाला अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धामध्ये हळू बोलल्यावर कळायला पाहिजे. प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धामध्ये भगवंताचा अधिकार प्रतिपादित केला आणि प्रत्येक कडव्याच्या उत्तरार्धात भगवंताची लीनता दर्शवतात. अनंत ब्रह्मांडे उदरी, हे विश्व ज्याच्या पोटात सामावलंय तो नंदाच्या घरी बालक तो निभवतोय. लहान हो नंदाच्या घरी थांबतोय, तिथं रांगतोय, तिथं खेळतोय, हे त्याचं नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली, त्याशी यशोदा भोजन घाली. सजनांनो, विश्वाला जीव घालायचं काम ज्याच्या हातात आहे त्याला यशोदा जीव घालते. उदाहरणार्थ, एक गंगा समुद्राला पाणी पाजण्याकरता गेली. गंगेला माहिती असावा समुद्रामुळेच पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे गंगेत पाणी येतंय. पण गंगा समुद्राला पाणी पाजायला गेली आणि समुद्रही तिचं पाणी पिता आहे. त्यात किती नवलाच्या गोष्टी असतील कल्पना. गंगेत पाणीच समुद्रामुळे आहे. विश्वाला जीव घालायचं काम भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माच आहे आणि त्याला यशोदाई साहेब जीव घालतात. किती नवल आहे. वेगच सांगतो, 2-2 मिनिटात. आपण शेतकरी माणसं आहोत. ज्याने विहीर फोडली असेल त्याला एखाद्या वेळेस अनुभव आला असेल. नसेल अनुभव तरी जुन्या माणसांना अनुभव आहे. कारण नव्यांना अनुभव येण्यासाठी हे इतके डिजिटल झाले. हे विहीर मोजताना पण त्याला म्हणते तूच मोजून देईन, घरी येऊन पैसे घेऊन जाईल. इतके डिजिटल झालेत म्हणजे त्याला तितका सुद्धा वेळ नाही विहीर मोजायला जाणं सुद्धा. जुनी माणसं स्वतः विहीर फोडत असताना बास टाकायची, तिथं थांबायची, खोपी करायची. नव्हते पत्राची व्यवस्था. माती काम लागायचं, मुरुम लागायचा, कडक कडक लागायचं. लिबर लागला की मग आवाज घ्यायचे. पहारीचे 12 होते. घरीच दारू तयार करायचे. दारू प्यायची नाही म्हणाले तुम्हाला, गैरसमज नको. लोखंडीचे झाडं जाळायचे. लोखंडी कळायची नाही जीनच्या पॅन्टीवाल्याला. जुन्या माणसाला माहिती आहे, आराटी असते चांगली, निबर काड्या असतात. त्या काडीचे कोळशे चांगले पडते. ते पेटा पेटून देत होते, ते कोळशे विजित होते. ते कोळशे कुटायचे, राग रांगा काय असेल सगळं टाकून त्याची ती आवाजाची दारू तयार करायची. आवाज घ्यायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा बैलावरचं डालग सुरू व्हायचं. ते खरपण वरी काढायचे. 60-70 फूट विहीर खोल गेली. आवाजाने एक मोठा दगड निघाला. तो दगड त्या डालग्यात टाकला. त्या डालग्याने तो दगड वरी घेतला आणि वरी घेतलेला दगड खरपणाच्या गंजीवर गेल्याच्या नंतर गंजीहून खाली घसरला. दगड आपटला आणि दगडाचे 2 तुकडे झाले. त्याच्यातून एक बेंडूक बाहेर निघाला. 60-70 फुटाहून बेंडूक बाहेर निघाला. कोण चारा घालीत असेल त्याला. पाषाणाचे पोटी बैसला दरदरो, पाषाणाचे पोटी बैसला दरदरो. तयामुखी चारा कोण घाली. 100-100 फूट खाली जमिनीमध्ये जो दगड निघतो त्या दगडात जिवंत बेंडूक निघतो. जिवंत 4-2 पुस्तकं शिकलेल्याला मळमळ होत असं नाही ऐकायला. ते म्हणत असेल बाळू महाराजाच्या गोळ्या संपलेत का काय कडे. सुमळ्या तू जाईन शेतात, तुला कळल. तुला कळत नाही मका शेंड्याला लागती का बुडात लागती का कमराला लागती. इतकी तुला अक्कल नाही तर खालचा दगड काय करणार आहे तुला. विठाला त्या 100 फूट पाषाणातल्या बेंडकाला जीव घालायचं काम पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. तो यशोदेच्या हातात.
या सखल भागावरची झाडे हिरवी राहत असतील काय नवल नाही. परतूरच्या पुढे गेल्यावर उंच डोंगर आहे. भर चैत्राच्या महिन्यामध्ये सुद्धा त्या डोंगरावरची झाडं हिरवी राहतात. कोण झाले उष्ण काळ मासी जीवन तयाशे कोण घाले. उंच डोंगरावरल्या झाडाला कोण पाणी घालतंय तरी त्याला भर कडकडत्या चैत्राच्या उन्हामध्ये त्याला पाली पुट्टी कोण कोण तो पंढरपुरातला मामा. डोंगरावरल्या झाडांना सुद्धा जीव घालायचं काम तो करतोय आणि तो यशोदाई साहेबांच्या हाताने जेवतोय हे सुद्धा नवल आहे. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेती. विश्वात व्यापून उरलंय हे विश्वच त्याच्या कृपेनं स्थिर आहे. ज्या भागावरली त्याची कृपा संपली तो भाग होत्याचा नव्हता होऊन जात असतो. 6 सेकंद किल्लारी गावावरचं प्रेम सोडून दिलं. फक्त 6 सेकंद. 6 सेकंदात किल्लारी नावाच्या गावावरचं प्रेम पंढरपुरातल्या मालकानं सोडून दिलं तर 6 सेकंदात किल्लारीचं होतं नव्हतं केलं. विश्वाला आधार कोणाचा आहे त्याचा. मागे पेपरवर टीव्हीवर पाहिलं माळीन नावाचं गाव किती रिचवत होते. त्यानं थोडस का सकाळी जरासं खालवा हलवी केली की होत्याचं नव्हतं होते. मंडपवाल्यानं लोखंडी पाईप लावले, मंडप हे केला, सगळ्या गोष्टी केल्या. त्याचं माझं काही बिचाराचं भांडण नाही काय नाही. आणि इतकं चांगलं चाललं कशाला कोणा संग भांडायचं काही गरज आहे का त्याच्यावर. उग फुकट कळण शेंडी वळवळ आहे का नाही. आगाव पण आहे. पण पंढरपुरातल्या मालकाच्या मनात आलं तर ही एक जिल्हा संपेपर्यंत ही पट्टी सापडायची नाही. त्यानं वार सोडलं. त्यानं वार सोडल्यावर सुटून आपले डोके फुटते नाही. पैप पाडले ते काय पट्ट्या पुन्हा आणि डोके आपल्याला भेटतील का पुन्हा. एकदा वारं सुटलं होतं आमच्या गावात. एका माणसाचे पत्र तर उडाले पण डेरा उडाला तर अर्धा भरलेला. पाण्याचा डेरा उडाला दुसऱ्याच्या मार्गावर जाऊन आपला. म्हणजे या पृथ्वीला आधार द्यायची ताकद ज्याच्या हातात आहे आणि ते यशोदेच्या कडेचा आधार घेतो. काय नवल तुका मने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. संन्यासाचे 2 नियम आहेत. लग्न करून मंडळीला सोडून दिला तो एक संन्यासी आणि ज्यानं आयुष्यात स्त्रीचा संग होऊ दिला नाही तो बाल ब्रह्मचारी. तो बाल संन्यासी, बाल ब्रह्मचारी. पण एकदा संन्यास घेतल्याच्या नंतर जर पुन्हा स्त्रीचा संग झाला तर कायमचा संन्यासी पण मातीत जातो. मालकाचा तर एक वेगळा पुरावा ऐकायला भेटला गोडसा. 100 वर्ष आयुष्य एक साधू निष्कलंक जगला, निष्कलंक जगला, निष्कलंक.
आणि मरता मरता पाण्याची अपेक्षा झाली. पाणी देतय का कोणी, पाणी देतय का कोणी असा आवाज ऐकला आणि एका स्त्रीच्या हातात पाण्याचं पात्र आहे, तिने हातात पाणी धरलं. वेळ फक्त 4-5 सेकंदाची. 5 सेकंदात हे साधू मरणारे. पण त्या 5 सेकंदात पाणी देणाऱ्या बाईचं रूप आवडलं. तरी तपोबळी जन्मधर, वासनेचा संग जीवन गोड जगलाय आणि 1-2 सेकंद करता मन पापात गेलं, सगळं मातीत जात. पंढरपुरातल्या मालकानं महाराज 16,108 बायका, एकीचं घराणं नाही कोण. कोणतीची चोळी फाटली का, चपलाचे बंद तुटलेत का, साडी फाटली का दागिने बँकेत नेऊन ठुलेत का, मसाला नाही का, गहू उडाले का, ज्वारी उडाल्यात का, तांदूळ उडाले, काहीच घराणं नाही. 16,108 पत्न्या इतक्या आनंदात सांभाळल्या, इतक्या आनंदात. बरं लेकरं बी किती झाले? 1 अन 2 अन 3 का चित्रकेतूला 1 कोटी बायका होत्या एकाचा मेळा. 1 कोटी बायका, 1 कोटी. इथं 16,108 बायकापैकी 56 कोटी यादव. 48,324 तर पुरी होते. 1,61,081 मुलं होते आणि सगळ्याचे नातू पंतू मिळून 56 कोटी यादव झाले. आणि एवढा संसार घासून करू नये ब्रह्मचारी. एक जणाच्या अंगावर भव्य कपडे ते मेल्यावर पोलीस तपासायला आले. डायरेक्ट बाईचा फोटो निघाला. डायरेक्ट बाईचा फोटो. पण आधार कार्ड नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. सगळ्यांनी विचार केला आता माती कशी करायची, फुकून द्यायचा की पुरायचा. फुकून द्यावा आता कपडे भगवे आणि पुरावा बाईचा फोटो खिशाचे. नेमका आता करायचं कसं? आणि बिचाऱ्याचं कवडीचं पाप आहे, कवडीचं काका पाप आहे. फोटो होता आईचा तरुणपणातला, आईचा तरुणपणातला फोटो खिशात होता. पण पाहणाऱ्याच्या मनात काय आलं असं? महाराज तितक्यामुळे बघणाऱ्याच्या अंतःकरणातलं संन्याशी पण मातीत गेलं. तितक्यामुळे महाराज, तितक्यामुळे तो 16,108 पत्न्या असताना ब्रह्मचार्याच्या यादी. याचं कारण काय? विधीने सेवना,
नियमाच्या चौकटीत करतो का ती गोष्ट गोड 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 तत्वावर आरूढ विटेवरचा मालक तिला स्वीकारित असतो. लग्न करणाऱ्याला सुद्धा संन्यासाच्या पलीकडचं पुण्य प्राप्त होते. पण वागाव कसं लग्न नाही. बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिलं ती एकटी बाई जर सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणायचं. तो हजारो ब्रह्मचार्याची बरोबरी करू शकतो. हजारो ब्रह्मचार्याची बरोबरी करू शकतो. चौकटी सांगितली. ज्या त्या नियमाच्या चौकटीत आचारसंहिता आपण पाळली आपण मोठे होऊ शकतो. मोठे होऊ शकतो. आपला नेमका हातचा चुकतो. काही माणसं विनाकारण पापाला बळी पडतात. महाराज पाहलिया सुंदर अंगना कै प्राप्त होईल जाना डोंब विषयाचा उगाना जीवन जाळी सुंदर स्त्री पाहण्याच्या नंतर ती मला कधी प्राप्त होईल आणि तिच्या रूपाकडे पाहत असताना विषयाची वासनेचा अग्नी लागलाय. नुसतं तितकं मनात आलं तरी अख्खं जीवन उकंड्यात गेलंय. अख्खं जीवन उकंड्यात. ज्या गोष्टीची गरज नसते ती गोष्ट पापाच्या मनात आणणं फार मोठा पापाचा डोंगर होत असतो. फार मोठा पापाचा. सज्जनांनो तुम्ही आम्ही फार छोटी माणसं आहोत. अविरत भजन केलं महाराज एका माणसाने. अविरत भजन केलं. भजन सुरू करण्याच्या परंपरेत त्या व्यक्तीचा वाटा आहे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. मानवा मुरली मनोहर रे. मानवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर. नारद महाराज भजनामध्ये नारदाचा फार मोठा वाटा आहे. महाराज फार मोठा वाटा आहे. भजनी भगवान शिवशंकरांनी सुरू केली. परंपरा शंकराची. पण भगवान शिवजीला भजन करण्यासाठी मदत देवर्षी नारदांनी केली. 6व्या क्रमांकाचा संदेश. महाराज सहज एके दिवशी वासना झाली. मी लग्न करावं. झाली बाई. झाली बाई. 60 पोरं एक पोरगी. कोणी मारुती नारळ फोडती शेंडे नेत होती. ढपर भरायला कोणाचा डेरा फुटला की खापर इलाच पाहिजे. 60 पोरं एक पोरगी म्हणल्यावर किती वेळा ढपर काढावं लागत असते. महाराज भजनामध्ये अग्रगण्य मदत असणार. जीवनात भजन करताना तंबाखू खाल्ली नाही. बिडी वळली नाही. सिगरेट वळली नाही. गुटखा खाल्ला नाही. कसं भजन केलं ते. अविरत भजन. 1 रुपया घेतला नाही. खिसात नव्हता तर रुपया कशाकडे शरकत नव्हतं नारदाला. असं भजन करणाऱ्याच्या थोडी अंतःकरणात वासना आली तर ब्रह्मचर्य पण तितक्या वेळा पुरतं मातीत जात. इथं तो 16,108 चौकटीत होत. हेही नवल साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. गावातल्या लोकांनी मिळून एकदा इतक्या जागा कंपाऊंड करून घ्या. दाबा एखादा पुढारी. म्हणजे असा मुंडक्यावर पाय देऊन नाही म्हणाले. त्याला बोलवा. त्याला एखादा निधी मागा. आमच्या गावाला एखादा निधी टाका. आणि फार मोठी प्रशस्त जागा आहे. हिला कंपाऊंड झालं. याच्यामध्ये 10-5 ट्रॅक्टर कस टाकता येते म्हणजे गवत उगत नाही. जेवायला बसल्याच्या नंतर किती हात पाणी खाली जिरून जात आहे. नुसता पाला पाचोळा झाडून काढायचं काम एकदा करा. एखादं म्हणजे महाराजाला सांगायचंच काम असतं. फार छान जागा. शक्यतो बऱ्यापैकी आता पुनर्वसनचं गाव असल्यामुळे फार सुंदरशी जागा आहे. नाही तर बरंच गाव श्रीमंत मारुतील जागा नाही. चट लोकांनाच खाल्ली त्याची. हो एका गावातला म्हणलं महाराज. म्हणलं महाराज काय करायचं. मारुती पुढे पोरं आले त्याला काय करायचं जागा.
मारुती नाही पोर होत, पण त्या पोरीचं लग्न कुठं तळ्यात करतो का? लागत ना जागा, फार प्रशस्त जागा, फार सुंदर. बघा इनाही छोटा वाटला मला घ्यायचा, इना पण मोठा आला. आता उद्या पैठणच्या वारीत इना घ्यायचा. माझं एक मत आहे, ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे त्यांनी एकट्याने जेवायचं नाही. ते म्हणला महाराज पप्याची माय मी संगत जेवतो, म्हणजे एकच ताटात. अरे सुंबळ्या, त्याचा अर्थ तसा नाही ना. ज्याच्याकडे 100 एकर जमिनीमध्ये भारदस्त पैसे त्यांनी एकट्याने जेवायचं नाही, हे पुरुषार्थाचं लक्षण. त्यांनी फाटके कपडे घालायचे नाही, हे पुरुषार्थाचं लक्षण. संप्रदाय किती श्रीमंत आहे सांगू. एखाद्या संप्रदायाचं गाव सोन्याचं असेल, मला काय कोणाला वाईट म्हणायचं नाही, पण चुलीत जाऊ. एखाद्याचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्याचा देव सोन्याचा असेल, पण पृथ्वीवर जितके देश आहे या सर्व देशात एकच संप्रदाय, वारकरी संप्रदाय. त्या संप्रदायातल्या सावलीसाठी वापरलेलं झाड ते सोन्याचं आहे. पंढरपूरला होतो. चांगल्या माणसांचं ऐकायचं मला छंद आहे. भंगीऱ्या कोट्याधीश असला तरी त्या हरामखोराचं मी नाही ऐकत, मी आचरणशील व्यक्तीचं ऐकत. पताका होती माझ्या खांद्यावर, थोडासा उन्हानं तिचा कलर हे झाला. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले सदाबाबा वारकरी, त्यांचं नाव आहे सदा. सदा वारकरी, अशा निष्ठावंत वारकऱ्यांची भेट झाली. मला म्हणले गिरगावकर बुवा, मोठी माणसं, पताकेचा कलर उधळला की दुसरी घ्यायची आणि पहिली गंगेत सोडून द्यायची. वा वा, कान धरले. आपला संप्रदाय वैभवशाली. या संप्रदायामध्ये येऊन आजच्या दिवशी बाबा, या संप्रदायात आजच्या दिवशी वरचे लोक सुद्धा वटावून जीबी फिरीत होते. इतकी मजा या संप्रदायात, पण त्या खाली येता येत नाही. मृत्यूलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे या संप्रदायात आजचा एक लाहीचा कण खाण्यासाठी इच्छा करतात. एक लाहीचा कण, इतका पवित्र संप्रदाय. आपली मंदिरं जितकी भव्य दिव्य करता येते तितकी करण्याचा प्रयत्न करा. एक सांगू सज्जनांना, मी जरी असेल संसारात माझी मस्ती जर उतू आली असेल
पण संसारातली मस्ती रावणासारख्याची जिराली तर गिरगावचा कोणता बाळ आहे ज्याची एक चौकटीतल्या 35 बारे आमदार होतो. कोणी आमदाराची माय वेळी त्याच्या विरोधात फॉर्म भरायचे. सगळं चंबूचा वाळा उचलून त्याला समुद्रात उडी टाकावं लागेल रावणाच्या विरोधात फॉर्म भरायचं म्हणलं. अशा 7 कोटी चौकटी होत्या. त्याचं संसारात हीच करेल. तुमची माझी काय कथा. आपल्याला प्रपंचात काही ना काही दुःख असतं. पोरग तरी बुट हरपून येत. आता घरी गेल्यावर मी म्हणेन आता आमच्या घरचे मला म्हणतील कशाचा डाग पाडला. सांगावं लागेल वाटाने पोरग घसरलं त्याला उचललं त्याचं रक्त लागलं म्हणेनच. तुम्हाला जरासं कळत नाही. तुम्हाला राग येईल मी तिच्यावर घ्यालो पण तुमचं सांगायला इतकी एडपट नाही माहिती. तितकी एडपट असलं मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो अंगाला काव लावला. एखादी संसारातली गोष्ट मनासारखी नाही झाली की माणसाला दुःख वाटते. आणि दुःख विसरण्याची जागा कोणती मंदिर. इथं आल्यावर माणसाचं मन स्थिर होतंय. याच्याकरता जितकं सजवता येईल तितकं सजवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या गावातल्या मंडळीच्या चपलाला हात लावून प्रणाम. विठाला सर्व गावकरी मंडळी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा या परम पावन ज्ञानयज्ञामध्ये आजच्या प्रसादाचं कीर्तन माझ्यासारख्या सर्वसामान्य हे काही फारसा ज्ञानी नाही अज्ञानी व्यक्तीकडे आजचं कीर्तन करण्याचा योग माझ्याकडे आला. माझा भाग्य. गावकऱ्यांच्या वतीने तुमच्या सत्ता कमिटीच्या वतीने कुलकर्णी देवा संपर्क करत होते. येण्याचं योग आला. मागे असंच घेतलं होतं पण त्यावेळेला लॉकडाऊन असल्यामुळे तो सप्ताच थोडासा सगळी महाराष्ट्रातली बऱ्यापैकी यावर्षी येण्याचा योग आला. त्यांना कुलकर्णी देवाला धन्यवाद. गावात जेवढ्या अण्णावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. सगळ्यांचे मला काही नाव पाठ नाही पण पाठ करायला मला काय ग्रामपंचायत लढवायची नाही तुमची. मृदंगाचार्य महाराज असतील पाठीमागे गुणीजन याकडीपासून याकडीपर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगवाणीला स्वर लावणारी ही भजनी मंडळी आहेत वारकरी आहेत. त्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम. उपस्थित श्रोते जमलेली तुम्ही. दुकान किती कोटीचं आहे त्याच्यावर गिराईक किती. दुकानदाराचा देव गिराईक असतो आणि वक्त्याचा देव तुम्ही श्रोता असता. म्हणून तुम्हा श्रोत्यांच्या चरणी आम्ही तुमच्यामुळे सोबत असतो. एक जण म्हणला मला इतका सुंदर पक्वाद वाजिता येतो माझ्या पुढे कोणीच बसत नाही. नदीला वाजित नाही वाजित. एक जण म्हणला मला इतकं चांगलं गाता येते पपेच नाही कशी गाय. ते म्हणलं तिथं गातो पण ती बी म्हणली तुमची म्हण बंद बंद करा. एक जण म्हणला मला लय छान कीर्तन करता येते लोकच बसत नाही. मग कुठं म्हशीच्या कोठ्यात सांगत महाराज. पक्वाद्याने गायकाने कीर्तनकाराने पुढच्याचा अपमान करू नये म्हणून 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी एक वाक्य लिहून ठेवले. प्रभू तुम्ही महेशाची. समोर बसलेला स्वतः प्रत्यक्ष शिवशंकर. इथं कधी कधी संध्याकाळच्या वेळेला कीर्तन आटपून लवकर गाडीत बसलो रस्त्याने लोक दिसले की मन त्यांच्या पुढे वागते. हे आपले देव आहेत यांच्यामुळे आपल्याला लोक तारखेला बोलवतात. तुम्हा सगळ्यांना प्रणाम करतो. रोज 7 दिवस कोणी मंडप झाडला असेल कोणी सतरंजी टाकली असेल कोणी पंक्तीला वाढला असेल पाणी वाढलं असेल मीठ वाढलं असेल पक्वान्न वाढलं असेल भात वाढला असेल पोळी वाढली असेल जी काही सेवा घडली असेल त्या सेवेकऱ्याला उदंड माझ्या विटेवरच्या मालकाने दृढ आयुष्य देव आणि पुन्हा 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 धर्माची सेवा त्याच्या हाताने घडो अशी पंढरीतल्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. नवल सांगतो काय नवल आहे पंढरपुरातल्या मालकाचं. द्वापार 7व्या अवतारात जी कामं नवलाची आहेत. रावण मारणं नवल आहे. कोण म्हणतं रावण मारणं नवल नाही. पण रावण मारणं नवल आहे पण नाही का. एका म्हाताऱ्यानं लिहिलाय म्हणून मारलं. एका म्हाताऱ्यानं लिहिलंय
मारायचं भिंत म्हणून मार वरतोनी दावीन नाम तसं जर प्रभू रामचंद्र वागले यार ती वाल्मिकांचा दट्टा होता दट्टा आहे वाल्मिकांचा देवा हे करावंच लागतंय तुम्हाला म्हणून नवल सातव्या अवतारात प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरीतल्या मालकाची इच्छा झाली जावाई उठवायची जावाई मृत्यू पावला होता त्यांचा आणि पोरगी विधवा झाली पोरगी म्हणजे सुलोचना जावाई म्हणजे इंद्रजित रावणाच काटत पण पंढरपुरातल्या मालकाचा जावाई होता लक्ष्मणजीचे जावाई शेषशाही भगवान आणि लखनलालजी पंढरपुरातल्या मालकाचे बंधू सख्या भावाचा जावाई म्हणजे जावाई झाला गाव जावायला किंमत असते गाव जावायला किंमत असते फक्त त्यांना चांगलं वागावं नाही नाही आमचे जावायचे गेलेला असल्यावर नाही नाही जावायच्या गावातलं चांगलं वागलं की किंमत असते किंमत असते फार जास्त शक्तिशाली जावाई साधा नव्हता आता मंत्र्याच्या गाडीला दिवे नाही ठेवले म्हणजे आपल्याला काही माहित नाही पण दिसतच नाही तर पुरी मंत्र्याच्या गाडीला दिवा असायचा त्याच्या पुढे काही होते वाजित चलत होती काही सुरू टॉय 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 सुरू वैभवातले लोक असतात ना मंत्र्याला एक दिव 222 दिवस एकट्याच्याच गाडी त्याचं नाव इंद्र 222 मंत्रीपद एकट्याला 17 बाऱ्या धुन्याला इंद्रजितानं म्हणून इंद्रजित नाव पडलं सत्रजित नाव पडलं इंद्रजित नाव पडलं मारलं कळाला आपला जावाई पंढरपुरातल्या मालकाने प्रभू रामचंद्राने विचार केला आपण याला उठवा वाल्मिकांनी सांगितलं रामचंद्र उठिता येत नाही अहो मी देव जरी असेल तरी उठिता येत नाही मी सांगतोय ना नाही उठिता येत नाही उठिता लक्ष्मणजीनं महर्षीकडे बघितलं महर्षी मुलगी विधवा आहे नाही होती विधवा तिलमन सती जाय नवऱ्यासोबत जिवंत जोहार करून घेतलं महाराज कशी विधवा राहील पण नाही उठित आलं नाही उठित आलं 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरग बुडून मेलं महाराज तसेच होते ते का तंबाखू खात होते का गुटखा खात होते का बिड्या उडत होते चांगला कीर्तनकार भेटला सोप्यावर बसिलो कुशनचा सोपा असा असता तर बरं कुशनचा सोपा आणि बैठकीत बिडी ओढून सोप्याला चिजली पेटला सोपा आम्ही उठून गेले होते पोरग म्हणलं घरातून धुपण निघायले आणि मग कळाले महाराजांनी याला बिडीची ह्या महाराजाला चंद्रभागेत खटा करून जरी दाबलं तरी याला मोक्ष भेटेल काय आराम करायला हा सोपी पेटवायला येऊन कीर्तन करीत लाज वाटायला पाहिजे याच्या तोंडात पेटलेली धुपी आणि यम इकून ठोकीन तर इकून काढी आम्ही नीट वागायला पाहिजे का महाराज हजारो लोक आम्हाला विकत घेऊ शकते इतके श्रीमंत आहे तरी पण आमच्या पाया पडते याच्याकरता आम्ही नीट वागायला पाहिजे विठाला फार मोठी महाराज किती मोठी महाराज बाबा त्या महाराजाकडे पंढरपुरातला मालक शिकायला जात होता भारताचा शिक्षण महर्षी नाही पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातलं शिक्षण महर्षी सांदीपनी महर्षी सांदीपनी
पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला. आणि ह्या महाराजाचं पोरग समुद्रात आंघोळ करता करता बुडालं मेलं. उठिलं पंढरपुरातल्या मालकाने, उठिलं. मागच्या अवतारात जावई असून नाही उठलं का? वाल्मिकाच्या ताब्यात मनसोक्त कारभार चालवला आणि महात्म्याचं पोरग उठिलं म्हणून मालक नवल म्हणतात. नवल केव्हाडे केव्हाडे नकळे काळो बाटे गोडे नकळे काळो बाटे गोडे नकळे काळो बाटे गोडे नवल केव्हाडे केव्हाडे नकळे काळो बाटे गोडे नकळे सानिध्यातलं उठिता येत नाही. इकडे गुरुजींचा मुलगा उठिला. नवल एक अजून नवल सांगतो, मला सहज आठवलं. प्रभू रामचंद्राने राजा रावणाला मारलं आणि ती सोन्याची लंका घेतली त्याच्या भावाला देऊन टाकली. दोन्ही अवतारात सोन्याचे गाव दान केले बरं, दोन्ही अवतारात. नवल पण वेगळे सांगतो. 7व्या अवतारात रावण मारला. 7 कोटी घर सोन्याचे होते. मी काही तिथला सरपंच नव्हतो, पण रामायण सांगते पाहावे पुराणी विचार. 7 कोटी घर सोन्याचे, चापनंद नावाचे सोन्याचे घर. समुद्राचा वेढा आहे, 16 प्रधान आहे. काय रावणाचं वैभव होतं. 127 विद्वान आहेत रावणाकडे, 127 विद्वान. टोका टोकाची विद्वान. 80,000 बायका आहेत रावणाला. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. वैभवशाली रावण मारला. लंका विभीषणाला देऊन टाकली. फरक सांगतो. द्वापार युगामध्ये एका वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं. त्या वारकऱ्याचं नाव सुदामा. गावात दोन्ही सोन्याचे येते. मग तिकडे नवल का झालं नाही, इकडे का नवल, याचा पुरावा तुमच्या पुढे मानतो थोडासा. जास्त काही अडचणीत हात घालणार नाही. विचून घेत असते, कळेल रुचेल पचेल असं बोलत जाऊ. मला नाद नाही लेती बाई. हुंडा जितकं पाणी घ्यायचं तितकं घेत असतो. लेमट पाणी टाकलं ते धिडे करायचे काम घात असतात. अकरा टाकलं पाहिजे. अर्बुजात 1 क्विंटल सोनं शिल्लक राहिलं तर गाव बांधायला पाठवले ते विश्वकर्मा महाराज. विश्वकर्मा महाराज पाठवले. त्यांनी निरोप केला, प्रभू एवढं एवढं सोनं शिल्लक राहिले, काय करावं महाराज. एका पवित्र वारकऱ्याला दिले. लय वारकरी मोठा आहे महाराज. वारकऱ्या इतका ब्रह्मवेत्ता पण मोठा नाही. आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार नयनामधारक बरोबर. इथं तर ब्रह्मवेत्ते 4 आहेत, अपरंपार म्हणले. शुकयाज्ञवल्क दत्त शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाले. 4 पण अपरंपार ब्रह्मवेत्ते जरी एकत्रित आले तर एका वारकऱ्याची बरोबरी करू शकत नाहीत. एका वारकऱ्याची इतके मोठे येतात. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. याचे पलीकडचं पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. जनाबाई म्हणतात पंढरपूरच्या वारकऱ्याचे पाय माझ्या डोक्यावर, कपाळ नाही पायावर, पायच त्याच्या डोक्यावर. इतकं वारकऱ्याचं दर्शन. पुन्हा एक वाक्य आई साहेबाचं.
वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पाय माझे कपाळ, त्याचे पाय माझे कपाळ, त्याचे पाय माझे कपाळ, त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे कपाळ. पण त्याच्या पायावर माझं कपाळ पडावं इतके वारकरी मोठे. गाव सोन्याचे दिले याच्यावर सांगते. नवल सांगायला नवल, नवल आडनाव नाही, ख्याती सांगायला. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. पोटासाठी एक जण मागू लागला. टाळी वाजून मागायचं. त्याला आपल्या या भारतीय संविधानात त्याला एक नाव आहे, तृतीयपंथी. आणि तो तृतीयपंथी मुलगा याच्यासारख्या वयस्कर वारकऱ्याच्या जवळ आला. त्या काळातल्या वारकऱ्यानं त्याला सांगितलं, बाबा तू काय नाराज होऊ नकोस. जरी देवानं तुला पुरुषार्थ दिला नसेल तरी पण देव तुला स्वीकार कर. पण तू मग ऐकून भजन कर. आणि भजन केलं त्याने. भजन 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 केलं. आज त्याचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. सकाळच्या काकड्यात नाव आहे त्याचं. सकाळच्या काकड्यात. एकदा शिंगणापूरला वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांची भेट झाली. श्रीमद भागवत कथा होती तिथं. आणि त्या कथेवर विवेचन करायला मी होतो. भागवत सांगण्यासाठी मी तिथं होतो. मुक्कामाला आले बाबा. मी तिथं थांबलो. बाबांचं सानिध्य भेटते. सकाळी उठले. पुढच्या यजमानाला दुंडीभर फुलं मागून घेतले. आणि सकाळच्या काकड्यातली 5-7 अभंग काढले. नाव निघलं की समोर पांडुरंगाच्या पुढे फुल टाकायचे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, अशी प्रत्येकाला नाव. तर मला म्हणले, बाळूबुवा. म्हणलं जी बाबा. हा कोण आहे माहित आहे? खोदू आणि दादू कोण आहेत माहित आहे? अगोदर थोडस माहित होत. पण एवढ्या मोठ्या माणसाला आपण कशाला माहित म्हणायचं? एमडीकडे पोट दुखायला म्हणून गेलं. एमडीने विचारलं काय दुखायला, तितकंच म्हणायचं पोट दुखायला. त्याला कशाला सांगायचं मी काल वाळका खाल्ली होती. ते एमडी आहे ना, ते तपासून तुला समजा तू कशाला येडवाणी करायला. आणि जर तुला वाळकानं दुखायला म्हणून तिकडच 2-3 पुड्या पीस वाढायच्या आणि जाय उसाच्या कणाला तांबे घेऊन. तू कशाला आला एमडीकडे? एवढ्या मोठ्या महात्म्याला कशाला म्हणायचं आपल्याला येतंय म्हणून? मोठ्या माणसाच्या पुढे शांत राहायला पाहिजे. मला म्हणलं, बाळू हा तृतीयपंथी. तरी पण मी फुल टाकले का? हा पंढरपुरातल्या मालकाने गळ्यात बांधलाय. आणि ज्याला पंढरपुरातल्या मालकाने गळ्यात बांधले, आपल्याला तो नाही सापडत त्याच्या बुटाच्या पाया पडावा. वक्ते बाबांचा शब्द आहे. मला सांगायचं काय, तृतीयपंथी असताना सुद्धा वारकरी संप्रदायात आला. आज या पवित्र देशातल्या प्रत्येक वारकऱ्याने जर काकडा केला तर त्याच्या नामाची आवती टाकावच लागते. इतका वारकरी. मग अशा वारकऱ्याला सोन्याचं गाव बांधून दिलंय. नवल सांगतो, सोनं उरलं.
पंढरीतल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं, विश्वकर्मा महाराज मसनवाटा सोन्याचा करा, आणि मसनवाटा सोन्याचा केला. आपल्या मसनवाट्यातली पण इंगल कापून नेते तर म्हशीच्या कोट्याला लावतात. वाऱ्यान पत्र उडाले, दोन्ही म्हशी गेले. मसनवाट्यातली इंगल आणतो सोन्या, आणि त्याचं नाव पुन्हा शाहूराव. काय नावाचा नास रे, मसनवाट्याची इंगल कापून नाव तो शाहूराव. वा, त्याचा भाऊ धर्म, आणि त्यो तारा चपलेने घ्यायला नाही तर आज प्यारल्याचा त्या हाताला नाव धर्म, आणि मसन वाटेतले इंगल कापून म्हशीच्या वरी टाकले. तुला यम इतका हानीन सुमळ्या, ते इंगल गरम करू करू हानीन तुझे कपडे काढू. सोन्याचं मसन वाटावं काय नाविन्य, दृष्टांत नवल याच्यातला ऐका. विभीषणही भजन करीत होते आणि सुदामदेवही भजन करीत होते. दोघांना गाव सोन्याचे दिले, पण 7व्या अवतारात नवल नाही, इकडे नवल त्याचा पुरावा सांग. विभीषण भजन करत होते कशाहून? प्रतापे सबळ नामाचे, म्हणे अग्नी झाला सुशीतळ, घर जळालं नाही. प्रतापी सबळ नामाचिया, वेगळ्या प्रतीत लागला. एक शपथ पुरावा सुद्धा मी पाहिला. आग लगी लंका में हलचल मचाई, रे विभीषण की कुटिया कैसी बचाए रे, कैसे बचाए. अख्खी लंका जळाली पण विभीषणाचं घर जळालं नाही. प्रतापी सबळ मालक सांगतात, तो राम नामाचं भजन करीत होता. त्याला विभीषण सुद्धा भजन वारकरी. मग वारकऱ्याला सोन्याचं गाव दिलं, पण घेऊन कोणाचं दिलं? त्याच्या भावाचं. मोठा मारला लहान गेलं. एक महाराज चाललो होतो, भजन केलं, लोकांनी जेवारी दिली, 4-5 पायला डोसक्या घेऊन चाललो. त्या महाराजाची जेवारी उठली, मुंजे घातली. नाही मुंजे मारायची का पटा 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 पटा, हाय का नाही? मुंजे नाही, जन घातली ते. म्हणजे कशाला बिचारा, त्याचा काय दोष कुठून आणलं काय आणलं ते. बरं रावण काय भजला नव्हता का? रावणाच्या भक्तीचं टोकाचं वर्णन करत मी रावणाला मोजित नाही. का माहितीये का? रावण आपल्या वारकरी संप्रदायातल्या एका चुकीमुळे बेदखल केला. रावणाला 80,000 बायका होत्या, तरी एका पवित्र स्त्रीकडे वाईट दृष्टीने पाय, म्हणून वारकरी संप्रदायाने रावण बेदखल केला. हे पाप संप्रदाय स्वीकारित नाही. पराविया नारी रखुमाई समान, मानिलिया धन काय. परस्त्रीला जर आपण प्रत्यक्ष माय म्हणलं, आपल्या बँकेतले पैसे जळतात का? ढन 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 ढन. किती सोपं परमार्थ आहे, इतका सोपं परमार्थ, इतका सोपा. एक जणानं ऊसाची मुळी विकत घेतली,
तर मी म्हणलं एवढी मुळी कशाला, तुम्हाला दात नाही, म्हातारीला दात नाही आणि पोरं पुण्याला राहतात, म्हणजे आता दात नाही म्हणले ऊस खाता येत नाही. नाही म्हणले महाराज, ही मुळी मला कांडे करून लावायची. लावायची एका मुळीनं काय होतं? काय नाही म्हणजे एक वाकण होतं, एक सर होती लांबण्याची आणि लावायची. आणि मग काय नाही म्हणले, मग काय करायचं माहितीये का, मग एक चरक आणायचं. कशासाठी? रस प्याला. काय येडगळेस म्हणलं तू, भात्राव येऊन करायला असतो. त्याच्यापेक्षा 20 रुपये घेऊन जा आणि एका तांब्यात 2 रसाची गिलास टाकून आण, म्हातारीला देन तू पी आणि उपरनं तोंड पुसून घे पुन्हा. कशाला इतका आगाऊपणा करायला? आगाऊपणा नाही, इकत घेऊन रस प्यावा का नाही? त्याच्यासाठी चोरक आणला. बरं ठीक आहे, तू गुराळला गुळ काढ, मग तरी नाही म्हणला, फक्त रसासाठीच चर. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला ना. हो, म्हणजे जमीन 3 एकर आणि येठण 28 किलो. हो, गावातल्या 11 आऊत चुकलं, बैल रानात गेले ना, आऊत तिथंच, इतकं लांब येठण. हा ग कसं वळवावते आऊत, येडेपणाचे या अशा अडचणीत जायचं. आपला संप्रदाय इतका सोपा आहे. नियमाच्या चौकटीत वाजलं की पंढरपूरला नाही गेलं तरी पंढरपूरला गेल्याचं पुण्य प्राप्त होतं. हे पुढे बसलेले ही सगळी कंपनी महादेवाला बेल वाहतात, पाणी वाहतात, मंदिर कोरडं होत देईल. परवा दिवशी एक माणूस मेला, फरचून पाय घसरला, मोळडी पिंढरी त्याची. नाही कस काय नाही दिसलं, ते म्हणले ह्या पाणी सांडायला हो. आणि आधी त्याचीच बायको पाणी टाकून गेली. काय पुण्य लागलं असं आहे का, हिनं ओलं केल्यामुळे म्हाताऱ्याचं तंगड मोठं. काय हिला जिथं जरी चंद्रभागेत सोडलं तरी हिला चंद्रभागा घेईन का? माशा तर नाही खायच्या तिला, हिला खाल्ल्या होत्या माशा मरत्या, माशा काय येड्यावानी काय. आम्ही शेजारी 2 झाडं लावले ढवळ्या फुलाची. आमची महाराजी, आता तिला नका का हरिपाठ पाठ नसेल, पण महाराजाची बायको महाराजी नसेल. आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकती तुमची नाही काय. जिच्या नवऱ्याने इतकं पाठांतर तिला हरिपाठ कस काय पाठ नसेल. पण तुम्हाला राग येईल म्हणून मी तिच्यावर घेतलं, पण तुमच्या बायका दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला आणि एके दिवशी महादेवावरती मधात एक कुंडी होत, त्या कुंडीत पिवळं फुल होतं, ते महादेवाला व्हायला. आपल्याकडे पांढरी फुलं येतं, भगवान शिवजीला पांढरी फुलं आवडतात, ती पिवळं. भाई मी उठायच्या आधी शेजारी चटत नाही आल्या, शेपुड्याचाच अवतार. म्हणजे दुसऱ्याचे फुलं चोरून आमच्या इथं नाहीत बाबा. मी दुसऱ्याचं सांगायला, जी बाई दुसऱ्याची फुलं चोरून महादेवाला वाहती, फुलं वाहिल्याच नाही, गौऱ्या अंगावर टाकल्याचं पाप लागतंय. आपल्याला वाटतंय आपण परमार्थ करतो, त्याच्या चौकटीतला परमार्थ त्याला. सून स्वयंपाक करत असताना नातवाचा डबा आजीने भरायला काय होते? काय तिच्या कमराने एडिंग झाली का मान फिरत नाही, मानाली एडिंग झाली का मनगटाली एडिंग झाली, डबा भरता येत नाही तिला. सून स्वयंपाक करताना तुळशी प्रदक्षिणा झाली आणि तवरक त्या पोराची लक्झरी आली, ती बसून परतूरला गेलं, पेन्सिल घरीच विसरली, पेपर पोरात देऊन बोंबलत घरी आले. आणि मग आजी मला म्हणली, काय सांगायचं महाराज, नातू तसाच घरी आला. आणि म्हणलं तुला इतकं काय रडायला झालं माय मेल्यावर? नाही म्हणे महाराज, त्याची माय स्वयंपाक करीत होती, बघा ना लक्ष आहे का, पेन्सिल विसरली. म्हणलं तुम्ही काय करीत होते? मी तुळशी प्रदक्षिणा. म्हणलं तो पोरग नातू मोठा झाल्यावर तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे बयान तुम्हाला. म्हणलं तुला माहितच नाही किती खरी येते. हा यो गिरगावकर आहे, तुला वाटलं की इतका सोयीचा आहे गिरगावकर? तुझ्या अंगावर ट्रॅक्टरचं मुंडकं नातू घालणार आहे. पोराला शाळेत जायच्या टायमाला तू डबा भरणं, तो गेल्यावर 100-200 प्रदक्षिणा करणं तुळशीला. जे संसारात नीट वागत नाहीत का, त्या कोण्यात देवाला आवडत नाही. तुम्ही सप्त्यात नाही, आठीचे आठी कीर्तन करता. गणपती
भगवान कृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले. नवलच. कोण भारतात अशी बाई आहे की जिला 8 वर्षाचं पोरग जन्माला आला? एकच, फक्त देवकी. ते द्वापार युगात, म्हणून महाराज कोण अशी बाई आहे तिचं पोरग झाल्या झाल्या बोललं? हे एकटच बोललं, म्हणून नवल आहे. कोण अशी बाई आहे की तिचं पोरग झाल्या झाल्या बापाला बोलते मला तिकडे घेऊन जा म्हणते? हे एकटच. प्रत्येक गोष्टीत नवल महाराज, प्रत्येक गोष्टीत नवल. बाबा मला इथं ठेवू नका, कुठं न्यावं? उचलिला कमळापती पायीची वंदने भगवंताला उचलून घेतलं. बाहेर आल्याबरोबर वसुदेवांच्या डोक्यावर जगन्नाथ आहे. वसुदेवांच्या डोक्यावर गोपीनाथ आहे. गोपींचा नाथ गोपीनाथ. पण वसुदेवाच्या डोक्यावर काय होतं? ज्याच्यात कृष्ण ठेवलाय, जो जगन्नाथ ज्याच्यात ठेवलाय त्या डोक्याच्या आणि देवाच्या मधात कोणतं पात्र होत? टोपलं, दुर्डी, सूप होत. सूप. काय झालं माहिती? तुम्ही झाला चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर पंक्चर कौसन घरा पुढे गाडी लावल्या हवा राहील. किती काले ऐकायचं तरी मेळ लागत नाही. सूप होत. सूप. त्या सुपात जगन्नाथ आणि वरती शेषानं फणा झाला. पाऊस अमृताचा पडत होता. आज अजित परमात्मा आहे. अमृत काय करायचं? यमुना तडमुड भरते. वेळ रात्रीचा आहे. दोन्हीतला फरक सांगतो. 7वा अवतार हा दुपारी प्रगट झाला. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर. माध्यानाशी दिनकर. बरोबर सूर्य वरच्या एका रेषेत आहे. थोडे स्थिर झाले भगवान सूर्यनारायण आणि इकडे प्रभू रामचंद्र प्रगट झाले. प्रगटला राघव. पण माध्यानाशी दिनकर. इकडं दिनकर नाही, बरोबर मध्य भागात चंद्र. तो निशापती प्रगटला. अष्टमी तिथी आहे. इकडं नवमी तिथी आहे. अवतार मागचा नवमी आणि अवतार पुढचा अष्टमी. शेष स्थितीत अवतार हा वृद्धी स्थितीत अवतार. तो दिवसा हा रात्री. अज्ञानाचा अंधकार संपवायचा म्हणून रात्री जन्माला. त्याचं
कारण रात्री जन्म का घेतला? चंद्राला आनंद वाटावा, कारण भगवान हे चंद्रवंशात जन्माला आला. चंद्राला एक पुत्र झाला, त्या पुत्राचं नाव होतं बुध. तो बुद्धी प्रगल्भ होता, याच्याकरता त्याचं नाव बुध ठेवलं होतं, बुध. आणि हा बुध नावाचा मुलगा, बऱ्यापैकी चरित्रे पुरुरवा वगैरे 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 विला, या सगळ्या गोष्टी बघतो. कसा जन्म, तो वंश कसा वाढला, त्याला चंद्रवंश म्हणतात. प्रभू रामचंद्र जन्माला आले, ते नक्षत्र सांगता येईल. नुसत्या उड्या मारायचं ना, जाऊ द्या, मी तरी कशाला सांगू, रिॲक्शन येईल तुम्हाला. सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले, ते नक्षत्र रोहिणी. इथून गेल्यावर ज्याच्याकडे भितडासारखा मोबाईल आहे, त्याला गिरगावच्या बाळाची शपथ, रामायण काढा, नक्षत्र तपासा. तुम्हाला याच्याकरता सांगतो, तुम्ही जितके हुशार होताल का, तितके आमचे लोक नीट कीर्तन करतात. तुम्ही जितके येड्यावानी करताल का, तितके आमचे लोक गाणेच म्हणतील. आणि तुम्ही गाणे ऐकल्यावर गावाला कुलूप लागेल, गावाला. कारण चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा महाराज अर्धा आराम करतो. चुका सहन करणारा अर्धा आराम करतो. विद्वत्त लक्षात ठेवा. वाखाणी गरज गरज प्रत्येक बाईला माहित असावं प्रभू रामचंद्र कोण्या तिथीला जन्माला आले. नातवाला काय सांगशील, नातीला काय सांगशील? मग हे तुमच्याकडे सांगायला भांडवल नाही म्हणून त्या मालिका पाहिल्या. हातात कोंबड द्यायचे आहे ते पाठवायचं. त्या का रामायण पाहत्यात, का भागवत पाहत्यात, का महाभारत, ह्या बी म्हणतात माहिती लाव ग मालिका. तिनं नाही का ते बायकोनं त्याच्या थुतरीत आणलं, ती मालिका लाव. बघा काळ पुढा नशिबाने आपण चांगल्या काळातली माणसं, चांगलं बघत जा. चला, रोहिणी नक्षत्रावर जन्माला आला का? चंद्राला 27 पत्नी महाराज, त्याच्यापैकी ज्येष्ठ पत्नी रोहिणी होती. आणि देवाच्या 12 आईपैकी एक आई बी रोहिणी होती. मोठी माणसं किती साधन साध, म्हणजे किती महत्व साधतात, लक्षात ठेवा. की देवकीला पुत्र झाला, पण रोहिणी नक्षत्रावर जन्माला आला. एका आईचं नाव रोहिणी आहे, आणि चंद्रवंशात जन्माला आलाय, त्याच्या ज्येष्ठ पत्नीचं नाव रोहिणी आहे. त्याला बायका 27 होत्या. चंद्राला पत्नी किती? 27. चंद्राच्या ज्या 27 पत्नी आहेत का, ते मुलींची नावं ठेवायची, नक्षत्रांची नावं मुलीची ठेवली पाहिजे. त्याच्यात 4-2 नावं जरा म्हणायसारखे नाही, तितके नका ठेवू जाऊ, पण बाकीची ठेवू जा. पद्यश्लोकातला फरक सांगतो. शिवपर्व काळावर जर मुलगी जन्माला आली असेल, द्वादशीच्या 30 पर्व काळात शिवयोग असतो, अमावस्याला एक शिवयोग असतो. या काळात जन्माला आली असेल तर हरप्रिया नाव ठेवायचं मुलीचं. एकादशीच्या पर्व काळाच्या अलीकडच्या 6 दिवसात जन्माला आली असेल तर हरिप्रिया नाव ठेवायचं. काय गोड नाव आहे, किती गोड नाव आहे. एक जणाला पोरग झालं, म्हणलं नाव कोण ठेवील? नाही महाराज, ते आम्ही आधीच ठरले. म्हणलं म्हणजे कोण ठेवील? नाही, ते पोराची आंटी ठेवील. आणि आंटीनं सासू जाळून मारली, आणि हिने पुतण्याचं नाव ठेवल्यावर पुतण्या काय कसा जन्म त्याचा विचार करा ना. विद्वानाला विचारी जा, सात्विकाला विचारी जा. मोबाईलचे बटन दाबले, नाव काढले की आपलं काही ठवाचे. बघा ना, परतूर मध्ये पहा, जालन्यात पहा, सातोण्यात पहा, शेलूत पहा, तुमच्या परिसरातल्या खेड्यापाड्यात पहा, एकही मुस्लिम बांधव चुकीचं नाव ठेवत नाही. त्याचं एकही चुकीचं ठेवत नाही, एकही चुकीचं ठेवत नाही. का? ते बिचारी धर्माला सांभाळून जगतात माणसं. गरीबातला गरीब मुसलमान बांधव तर श्रीमंतातला श्रीमंत मुसलमान बांधव आपल्या नावाची व्याख्या सुद्धा चुकू देत नाही. आपल्याकडे जसे जसे पैसे आले का, तसा तसा संस्कृतीचा आपण चिखल केला. जशा म्हशी बोंगळायला, बोंगळलेल्या म्हशी वांग्याला फुलत होत नाहीत, मिरच्याला फुलत होत नाहीत, ऊसाचं झाड उभट होत नाहीत, कापसाला बोंड होत नाहीत. त्या काय हिशोबाने पळत असतात का? असं नाही बोंगळायचं आपण कुठे.
नाही चुका करायच्या. कशाला सत्य करायचे? महाराज श्रीमंत करायला का? आणला खपक्या महाराज, त्याला खपक्या पाकिट दिलं, त्याची काशी तुमची वानारसी. कशाला करायचं सत्य? आपल्याला कोणातरी घेऊन घ्या. प्रत्येक सप्त्याच्या काल्याच्या दिवशी 5 बायकांना तंबाखू सोडायची, तर सप्त्याला फळ आलं. करायचं कशाला सप्त? कशाला करायचं? 5 तरी पोरांना माळी घालायच्या, 5 तरी पोरांना माळी घालायच्या. राजे हो, माळ घातल्यावर श्रीमंत होते असं नाही सांगणार, पण आहे ते बापाची प्रॉपर्टी सांभाळायची ताकद येते, समाजात जगायची ताकद प्राप्त होती. लक्षात ठेवा. घाली जा माळी. एक विनंती करतो तरुणांना, मोटरसायकल हिशोबात पडली जा. जाता जाता पोरग वाचले. आता एक येताना परीक्षेला चाललं होतं लेकरू, तरुण पोरग सोन्यासारखं, या कडकडीहून पळत होत. मोबाईल चालू मोटरसायकल उचली जाऊ नका राजे. मी लवकर येत होतो म्हणून गाडी माझी उभी केली पुलावर, पायी चालत होतो, माझ्या डोळ्यानं पाहिला तो अपघात. मी उचललं त्याला, माझ्या गाडीत बसलं, गाडी शिवला पाठवून दिली. मी मोटरसायकल इकडे आला. परीक्षेला जात होतो पोरग, परीक्षेला. घरच्यांना वाटत असेल पोरग परीक्षेला गेले, तो मधले असते. ठीक आहे, त्याला बाकी अंगाला खूप मार आहे, पण त्याच्या डोक्याला वगैरे काही मार नाही. आपल्याच परिसरात गाडी समोर एका शेतकऱ्याची, त्याच्या पिंडीला लागली, त्याची गाडी चुरा झाली गरीबाची. म्हणून जीवन अमोल आहे राजे. आपल्यासाठी कोणीतरी घरी वाट पाहतंय, आपल्यासाठी कोणीतरी आयुष्य गाजतंय, आपल्यासाठी कोणीतरी जीवाचं रान करून संपत्ती कमवतंय. घरच्या लोकांची जरी अपेक्षा ठेवा, त्यांच्या आनंदात नाती नका टाका जाऊ. ह्या काही कीर्तनात सांगायच्या गोष्टी नाहीत राजा. जपा जीवन, जपा जपा. अमोल जीवन, अमोल जीवन. काय सांगत होतो? रोहिणी नक्षत्र. वा वा. काय आदर हो. भगवंत ज्या वंशात जन्माला आलाय त्या वंशातल्या लोकांचा आदर करावा, याच्याकरता रोहिणी नक्षत्र जन्माला आला. तुम्ही आदर करत जा माझ्या माया, करत जा आदर, कदर करत जा आदर. एक शिका फक्त टिकल्यावाल्या बायकांनी 35च्या आतल्या पोरायनं एक शिका. बाप मंदिराकडे गेल्याच्या नंतर एक पोरग म्हणलं, ए राम, म्हातारा मंदिराकडे असल्याचं पाठवून दे रे. बापाला म्हातारा म्हणतो सुमळे, जिवेला किडे पडतील, हराम खातोय. एका म्हाताऱ्याला बोलायला गेलो, वारकरी बाबा बोलायला गेलो. वारकरी म्हातारा होतं, बाजेवर बसलो. हे घरात चांगलं वागणं याचं नाव सप्त आहे, घरातल्या लोकांशी नीट वागणं याचं नाव पंढरपूरची वारी आहे, हीच काशीतल्या मालकाची वारी आहे, हीच ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथबाबांची वारी आहे. घरातल्या लोकांशी चांगलं. म्हातार बाजेवर बसलेले, उठून बसले. आलात महाराज, नमस्कार केला. वारकरी म्हातार होत, मी पाया पडलो, खुर्ची बसायला टाकली, बसलो. सुनबाईला चहा आणला. म्हातारी पाय टाकून खाली बसली, घुंगडी टाकलेली होती, खुर्चीवर होती, पण महाराज आल्यावर म्हातारी खाली बसली. जुन्या बायका इज्जत करतात. टिकलेवाल्यांनो एक लक्षात ठेवा, जुन्या बायका नवीन माणसाच्या पुढे चहा पित नाहीत, आणि जरी पेण्याचा योग आला तर तोंड भिंतीकडे करून चहा पितात. आजही जुन्या बायकांची पद्धत आहे. इतकी श्रीमंती आहे माझ्या महाराष्ट्रात, त्या पवित्र महाराष्ट्रातली स्त्री इतकी श्रीमंत आहे, इतकी श्रीमंत आहे. चहा 2 कप आला, मी घेत होतो त्यावेळेला चहा. मी चहा घेतला, म्हणलं घ्या बाबा. नको म्हणे महाराज, चालता येत नाही, उचलून न्यावं लागतंय, लघुशंकेचा त्रास. घ्या, घोटभर घ्यायला लावला. चहाचा आग्रह नाही केला पाहिजे, पण दूध होतं त्याच्यामुळे केला लावला. मी म्हणलं बाईला चहा, सुनानं काय म्हणावं महाराज. महाराज म्हातारी चहा एकदाच घेते, किडे पडतील त्या तोंडाला, किडी नाचखंडानं काढता यायचे नाही, इतकी किडे पळा 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 मेलेल्या जनावरांना होतील का, अशी तुझ्या तोंडात किडे पडतील. सासूला म्हातारी म्हणते, आणि तू काळे केस आहेत तो रक्त तुला फुकून द्यायचंय का?
तू नाही म्हातारी होणार का? किती चूक आहे. जी रक्ताच्या नात्यातल्या माणसांना जीव लाईत नाही ते तुम्हा आम्हाला पाणी देतील याची अपेक्षा कशाला करतात? ठीक आहे बसा म्हणलं. तिला माहित नव्हतं बाळा किती रगिले. तिला वाटलं गळ्यात माळ गिळे पांढरे शिवीत कपडे आपण पाया पडून याला 100-200 द्यावा. त्या इसपटीने माहिती तू आले मी कशाला तू घेऊ 100 दिल्यावर नाही म्हणत नाही म्हणा. पण मी म्हणलं बाई ताई म्हणलं तिला किती जमीन आहे? 27 एकर. 27 एकर जमीन. म्हाताऱ्याला विचारलं बाबा तुमचं लग्न झालं तेव्हा जमीन किती होती? 2.25 एकर होती. मग लग्न झालं त्यावेळेला 2.25 एकर 27 कशी केली? काय सांगितलं म्हाताऱ्याला? गिरगावकर महाराज 5 गावात माझ्यासारखी वळई कोणाला रस्ता येत नव्हती. 5 गावात 15-15 दिवस महिना कडवा वळईत पडू देत होते पण वळई माझ्या हाताने रचित होते. पडत्या पावसात वळईत पाणी जात नव्हतं. अशी पूर्णी दाबणार म्हातारं. बाबा त्याची ज्वारी इतकी येत होती, इतकी ज्वारी येत होती. 5-25 पोतडे 30-40 पोतडे ज्वारी साचली की विटाला नेत होतो. पैसे सासून 2.25 एकरची 27 एकर केली. ऐकलं म्हाताऱ्याचं. ती तुटलेल्या जिबीची सून तिथंच बसलेली होती हलकट. सासूला म्हातारी म्हणली ती नालायक चुडेली तिथंच होती बसली. सासूला विचारलं बाई दादाने इतकं काम केलं तुम्ही काय केलं? 2.25 एकर रानात बाईत लागू दिलं. एकटीनं 2.25 एकर रान पिलं. सकाळी 7ला जात होते मालकाची भाकर करून 10:30 वाजेपर्यंत घरचं रान खुरपायचं आणि 10:30ला शेजाऱ्याच्या रानात रोजानं खुरपायचं. अख्खा संसार दाखिला. मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला आणि 2.25 एकरची 27 एकर जमीन केली. इतक्या कष्टानं सासू सासऱ्यानं आपल्यासाठी संपत्ती कमवावा आणि त्या पवित्र देवासारख्या सासू सासऱ्याला हलकट सुनानं म्हातारं म्हणावा. लाज वाटायला पाहिजे. लाज. कशाला खरं तर ऐकायचे? कशाला महादेवाला पाणी घालायचं? कशाला तुळशीला येणे घालायचे? ह्या अर्थाने या गोष्टी कर. संसारात चांगलं वागणं सर्वात मोठा पुरुष असतो. आमच्या घरी सहज एके दिवशी मनोगत विचार. मला आई माझे वडील 90ला गेले. पोरायच्या आईला म्हणलं तू अगोदर आंघोळ करत नाहीस? तिने सांगितलं मी अगोदर आंघोळ केली आणि बाईनं आंघोळ नंतर केली की बाई माझी साडी त्याच्या लुगड्या बरोबर धुत्यात. मला ते बरं वाटत नाही. याच्याकरता मी बाईची आंघोळ आधी होऊ देते, माझी झाल्या बाईची आंघोळ होते. तो परमार्थ सफल आहे. जाऊ दे आपली बायको जर आपल्या आईला जीव लाईत असेल तर याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ तरी कोणता करायचा? आपल्या आई वडिलांसारखा देव जगात कुठं नाही. एक लक्षात ठेवा, विनोदाव घेऊ नका. 72चा दुष्काळ पाहिला असेल तुम्ही महाराज. पटक्यावाल्या बाबांनी पाहिला असेल, तुम्ही पाहिला महाराज. तुम्ही पाहिला 72चा दुष्काळ. हो मिलू खाल्ले बरबडे खाल्ले. हो 35च्या आतल्या तरुणांना सांगतो मी सुद्धा तुमच्यापेक्षा 5-4 वर्षांनी मोठं आहे. माझं 42 आहे. महाराज आता शेळ्या खात नाहीत, शेळ्या खात नाहीत. त्या बरबडावर पिला. हो लोकांनी बरबडावर पिला आणि तो चढून त्याच्या भाकरी खाल्ल्या. आज जात असतील का घशाच्या आत भाकरी? जात असतील का? त्या भाकरी खाऊन आपल्याला जमिनी ठेवून दिल्या. 72च्या दुष्काळात जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या. वाक्य कळालं का?
72च्या दुष्काळात जमीन विकून या म्हाताऱ्या जर फिरायला गेल्या असत्या तर तुमच्या माझ्या वयातल्या तरुणांना मुंबईला गटार उपसावं लागले असते. गटार. घरच्या देवाचा आदर करा, या माय बापाचा आदर करा, सासू सासऱ्याचा आदर करा. आजच्या कीर्तनात इतकं घ्या. चला. रोहिणी नक्षत्रावर जन्म पुरा आलेला होता. त्याशी लाविला अंगुष्ट पुर चढला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ट दुभंगली यमुना माई. दोन तुकडे झाले. पहिल्या तीराला पोचले. एक दरवाजा उघडा होता. त्या दरवाजातून आत प्रवेश केला आणि यशोदेच्या मंचकावर तलकपावर भगवंताला ठेवला आणि माया घेऊन आली. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. इकडे पहाटे गवळण मनती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंदवडे. आनंदी आनंद नंदा घरी झाली दाटी. वाण देऊ लागलेले आहेत. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिने घोड़े दिने 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 पालकी. दान केले पाळणे. झुलने में झूले नंदलाल झुलाओ रे सजनी. झूला झुलाओ पालना हिलाओ. झुलने में झूले नंदलाल झुलाओ रे सजनी. पाळणे गावला अंगाई. द्वादशीचा पर्व काळ आला आणि या पर्व काळावर पंढरपुरातल्या मालकाला बालपणात पाहण्यासाठी काशीतले मालक आले. भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले आणि नंदजीला सांगितलं, नंदराज तुमच्या बाळाची आणि माझी मैत्री आहे. एक पाळणा दिला. हे जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चरम वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो रे कुलभूषणा निजभा नारायणा बाळा जो रे योगी आलासे विश्रामा निजभा नारायणा बाळा जो रे. द्वादशीच्या दिवशी शिवशंकर आले. अनुहत वाजती पुंगी बाबा जोगी आला रे जोगी. बाबा जोगी आला रे जोगी. बाबा जोगी आला रे जोगी. द्वादशीच्या दिवशी आमोशाच्या दिवशी ती बाई आली. तिला फुकून दिलं. पुतना आमोशाच्या दिवशी आली. बघता बघता बराच काळ गेला. भगवान यमुनेच्या तीरावर गाई वासर घेऊन गेले. तिथं कालिया नावाचा सर्प तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर नाचत तांडव गती कालिया गोड सुक्त गायलं. तांडव नृत्य केलं. कालियाला समुद्रात निर्वैर यमुना केली. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख सर्व शिदोऱ्या एकत्रित केल्या. एन शृंगाभयस्थितो व्याधी निरशन हितार्थाया कवलम प्रसाद रुस्तुस्तते वचम गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर